मुलांचा टिफिन म्हणजे आईसाठी रोजचं टेन्शन. नवीन काय द्यायचं तेही हेल्दी आणि चविष्ट. म्हणूनच ह्या प्रश्नाचं सोल्युशन घेऊन आली ही आजची रेसिपी, जी भाज्यांनी भरली आहे आणि मुलं आवडीने खातील याची गॅरंटी पण आहे. चला तर सुरुवात करूया. 1 वाटी रवा मिक्सर मध्ये बारीक करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकून थोडं मिक्स करा. थोडं गरम पाणी आणि 2-3 चमचे दूध टाकून घट्ट पीठ मळून घ्या आणि अर्धा तासासाठी बाजूला ठेवा. आता आवडीनुसार भाज्या चॉपर मध्ये कट करून घ्या. मी गाजर, 2 रंगाची शिमला मिरची घेतली आणि कॉर्न घेतले. तुम्ही वाटाणे, कोबी, बीन्स, पालक सुद्धा टाकू शकता. थोडंसं मी पनीर क्रश करून टाकलंय. त्यामध्ये चीज घातलं तर आणखीन छान लागेल. त्यामध्ये मी चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो टाकले आणि बारीक कोथिंबीर चिरून टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलंय. यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आणि मुलांना एकदम पिझ्झा खाल्ल्यासारखी चव येते. आता जे आपण पीठ मळले त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्यांसारख्या लाट्या लाटा. मध्ये हे भाज्यांचं स्टफिंग भरा आणि करंजी सारखा आकार द्या आणि हलकासा पाण्याचा हात लावून साईडने बंद करा. नंतर काट्याच्या चमच्याने साईडने थोडंसं दाबा, म्हणजे त्याला एक सुंदर डिझाईन येते. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे मोमोज 20 ते 25 मिनिटांसाठी चांगले वाफवून घ्यायचे आणि बस रेडी झाले हे आपले झटपट होणारे हेल्दी मोमोज तयार. हे तुम्ही शेजवान सॉस सोबतही खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी सोबतही खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना आवडले की नाही कमेंट मध्ये सांगा.